नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट। आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकतोय। आता गरमी चालू आहे, 40 डिग्रीच्या पण वर टेम्परेचर आहे। सो आपण गरमीमध्ये काय काळजी घ्यायची? आपले शरीर चांगलं राहण्यासाठी सगळ्यांचं एकच असतं उपाय, पाणी भरपूर प्या। मीही तेच सांगणार आहे। गरमी खूप वाढली आहे, बॉडीतलं टेम्परेचर रेग्युलेट राहायला पाहिजे, इम्युनिटी रेग्युलेट राहायला पाहिजे, तर पाणी भरपूर प्या। पण फक्त पाणी इनफ आहे का? पाणी फक्त इनफ नाही आहे। फक्त पाणी पिण्याने गरमी कंट्रोलमध्ये राहणार नाही आहे। बघा, आता गरम होतंय, स्वेटिंग होतो, घाम येतं। मग घाम येतो तर मग घामामधून फक्त पाणीच निघतं का? घामामधून आपल्या शरीरातले क्षार सुद्धा कमी होतात। इलेक्ट्रोलाइट्स आपण त्यांना म्हणतो। सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे आपल्या शरीरातले घामासोबत निघून जातात। मग त्यांची झीज नको का भरून काढायला? मग त्यांची झीज भरण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नाही। बरं, एक क्षार कमी झाले तर काय होईल? तुम्ही म्हणाल काय इम्पॉर्टन्स आहे त्यांचा? तर आपल्या शरीर मजबूतीसाठी ते सुद्धा गरजेचे आहे। थोड्या प्रमाणात का होईना, पण त्यांची गरज आहे। फॉर एक्झाम्पल, पोटॅशियम कमी झालं शरीरातलं तर मग पायामध्ये क्रॅम्प येतात, अचानक चमक भरते। आपण म्हणतो थंडी तर नाही आता, तरी सुद्धा चमक का भरली आहे? आता कुठून वात आला? पण अचानक पोटॅशियम, मॅग्नेशियम अशा गोष्टी कमी झाल्या शरीरामध्ये तर मसल्सची मजबूती कमी होते। मग अचानक पायाच्या पोटऱ्यांना स्पेशली गोळे येणं, थकल्यासारखं वाटणं, सुस्ती येणं, खाल्लंय, व्यवस्थित जेवलंय, सगळं व्यवस्थित आहे तरी सुद्धा फ्रेश नाही वाटत आहे असं वाटणं, झोप आल्यासारखं होणं, कामात मन न लागणं, सारखं काहीतरी खायची इच्छा होणं, असे बरेच प्रकार होतात। मग हे सगळे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्समुळे होऊ शकतं। मग ते बॅलन्स नको का करायला? मग बॅलन्स करण्यासाठी आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे क्षार, मिनरल्स आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे। मग ते कसे जाणार? गोळ्या घेणार का त्यासाठी? अजिबात नाही। तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आणू शकता। शरीराची झालेली झीज भरून काढू शकता। साधे सोपे छोटे छोटे उपाय आहेत। पाणी पिताय ना, एक तर तुम्ही ORS वालं इलेक्ट्रोलाइटवालं पाणी पिऊ शकता। ते रेडीमेड झालं, पॅकेट टाकलं, ढवळलं, बनवलं, पिऊन टाकू शकता। नाही तर आपल्या रोजच्या जेवणात सीझनल फ्रूट्स, आता कलिंगड कितीतरी येतात, संत्र्यांचंही सीझन अजून बऱ्यापैकी चालू आहे, काजू वगैरे आहेत। आता हे सुरू होतात जी फळं, लोकल फळं असतात, सीझनल फळं असतात, ह्या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करायची ताकद असते। लिंबू आहे, संत्र आहे, आपण छाछ पितो, ताक, त्याच्यामध्ये सुद्धा हे इलेक्ट्रोलाइट भरून निघतात। म्हणून फक्त पाणी प्यायचं नाही आहे। संत्र्याचा रस, लिंबाचा रस, सरबत रेडीमेड नव्हे, ताजा ताजा घरी बनवलेला, त्यात चिमूटभर मीठ टाका पाहिजे तर, चिमूटभरच, जास्ती नव्हे। ज्यांना बीपीचा इश्यू आहे तर त्यांनी नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। सो ह्या गोष्टी तुम्ही पिण्याने, नारळ पाणी आहे, नारळ पाणी सुद्धा सुंदर काम करतं सगळे इलेक्ट्रोलाइट भरून काढायला। मग ही झीज भरून काढा शरीराची। आता तुम्ही जिमला जाता, जिममध्ये बरेच जण खूप घाम गाळतात आणि सोबत पाण्याची बॉटल नेतात। मग तुम्ही घामामधून सगळे इलेक्ट्रोलाइट गेलेत, पण ती झीज भरून काढली का? पाणी तेवढं पित राहिला। जास्त पाणी पिलं तुम्ही आणि इलेक्ट्रोलाइटवालं नाही पाणी पिलं तर काय होणार? जे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट आहेत ऑलरेडी झीज होऊन निघून गेलेत, जे कुठे राहिलेत ते अति पाणी त्याच्यामध्ये जातं। आपण घाम फुटतोय, पाणी पितो, एक्सरसाइज करतो, पाणी पितो, त्याच्यामध्ये आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स ते पातळ होऊन जातात। अजून शरीरामध्ये ते इतर ठिकाणी स्प्रेड होऊन जसे पाहिजे तसे प्रत्येक भागाला मिळत नाहीत। मग आपण वाटतं जिम केलं, खातोय पितोय, सगळं व्यवस्थित आहे, तरी सुद्धा आपल्याला फिट का नाही वाटत आहे? कुठेतरी इम्युनिटीला पण हे कारण ठरतात। मग आजारपण आहेत, इन्फेक्शन्स आहेत। मग इन्फेक्शनमध्ये सुद्धा जे आपण बघा, तापामध्ये सुद्धा सांगतो ना ORS वालं पाणी प्या, जुलाब झालेत ORS वालं पाणी प्या। कशासाठी? इलेक्ट्रोलाइट भरून काढण्यासाठी। सो फक्त पाणी पिऊ नका, इलेक्ट्रोलाइटवालं पाणी प्या। घरगुती लिंबू सरबत पिऊ शकता, संत्र्याचा रस पिऊ शकता, कोकोनट वॉटर म्हणजे नारळ पाणी पिऊ शकता, ताक पातळ करून पिऊ शकता। अशा बऱ्याच गोष्टींनी उन्हाळ्यामध्ये शरीराची झीज तुम्ही भरून काढू शकता।
आणि थकवा येणार आहे, इम्युनिटी वीक होणार आहे, क्रॅम्प्स, चमक वगैरे अचानक भरते, त्या सगळ्यामधून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. सो या गरमीचा आनंद घ्या. सीजनल फ्रूट्स येणार आहेत भरपूर सारे, कलिंगड येणार आहे, आंबा येणार आहे, काजू येणार आहे, सगळ्याचा आनंद घ्या. पण शरीराची आधी काळजी घ्या. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा, जेणेकरून इतरांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल. थँक्यू.